पाणीपुरवठा प्रश्न आणि स्थायी समिती बैठकीच्या निमित्तानं गुरुवारी महापालिका परिसरात मोठी गर्दी झाली. मात्र यावेळी पार्किंग व्यवस्थेचं नियोजन कोलमडल्याचं स्पष्टपणे दिसून आलं. छत्रपती शिवाजी महाराज चौक तसंच महापालिकेच्या आवारात खासगी चारचाकी, नगरसेवकांची वाहनं, प्रशासनाची वाहनं आणि दुचाकींचं पार्किंग करण्यात आलं होतं. महापालिका आवारात योग्य नियोजनाचा अभाव असल्यानं महापालिका पदाधिकारी, नगरसेवक, अधिकाऱ्यांच्या वाहनांसह खासगी चारचाकी वाहनं महापालिका परिसरात उभी केली जातात. प्रवेशद्वाराच्या समोरच दुचाकी वाहनांचं अनियमित पार्किंगही या समस्येला कारणीभूत ठरतंय. या गोंधळामुळे महापालिकेत येणाऱ्या नागरिकांना चालण्यासाठी देखील पुरेशी जागा मिळत नाही. अनेकदा वाहनांच्या मधूनच वाट काढत जावं लागतं. त्यामुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागतोय. याशिवाय पार्किंगच्या मुद्द्यावरून सुरक्षा रक्षकांशी वाद होणं तसंच काही वाहन चालकांकडून सुरक्षा कर्मचाऱ्यांना धमकावण्याचे प्रकार घडत आहेत. या पार्श्वभूमीवर कोल्हापूर महापालिका प्रशासनानं पार्किंग व्यवस्थेबाबत ठोस धोरण आखून त्याची कडक अंमलबजावणी करणं गरजेचं असल्याची मागणी नागरिकांकडून होतीये. नियोजित पार्किंग झोन, स्वतंत्र जागा आणि शिस्तबद्ध व्यवस्था राबवल्यास या समस्येवर तोडगा निघू शकतो. पार्किंगचा प्रश्न सोडवण्यासाठी प्रशासन नेमकी कोणती पावलं उचलणार हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे.